नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापुरात सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील होम मैदानावरती मोदींची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. सोलापुरातील होम मैदान या ठिकाणी पोलिसांकडून डॉग स्क्वॉडच्या मदतीने पाहणी करण्यात आली. विमानतळापासून होम मैदानापर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील लष्कर भागातील रेसकोर्स मैदानावरती सभा होणार आहे. इथली गर्दी विचारात घेऊन दुपारनंतर लष्कर तसंच परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज कराडमध्ये सभा होणार आहे. सभेनिमित्तानं महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. कराड शहर आणि परिसरात हजारो पोलीस तैनात ठेवण्यात आले. लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरू शकतात असं सांगितलं जात आहे. 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरेंची सभा होऊ शकते अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळते. सांगलीच्या शिराळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंचा काँग्रेसवरती टीका केली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवत बाळासाहेब ठाकरेंचं शिवधनुष्य वाचवण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सोलापुरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा होणार असून ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरलेत. बीडच्या आष्टी शहरात मंत्री धनंजय मुंडेंची आज सभा होणार आहे. अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ तुळजापुरात झालेल्या सभेत धनंजय मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेत मोदींचं कौतुक केलं. मोदींसाठी 33 प्लेअर मैदानात आहेत, पण त्यांना काही फरक पडणार नाही. अबकी बार 400 पार, विरोधक बाउंड्री काय पार असं म्हणत त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे आज अर्ज भरणार आहेत. यावेळी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असून महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करणार आहे. दक्षिण मध्य मुंबईत आज दोन्ही शिवसेना आमनेसामने येणार आहेत. उबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई आणि शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दोघे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. धुळ्यातील महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी गौरीकुंड इथून मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरला जाईल. अंबरनाथमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केलं. आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे. सरकारची 10 वर्षातली कामं घरोघरी पोहोचवा. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे 68 तक्रारी आल्या आहेत. 16 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत तक्रारी करण्यात आल्या असून 55 तक्रारी त्वरित सोडवण्यात आल्या. तळ कोकणातील सावंतवाडी तालुक्यात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. माजी खासदार विनायक राऊत यांचे कट्टर समर्थक रुपेश राऊळ यांच्या निंबळे गावातील तब्बल 50हून अधिक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून झालेल्या अटकेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत झटका दिलाय. आयोगानं पक्षाच्या प्रचारगीतावरती आक्षेप घेतला, तर प्रचारगीतामध्ये काही आक्षेपार्ह नसताना आयोगानं आक्षेप घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांकडून केला जातोय. कोकणच्या हितासाठी कोकणी जनता सुनील तटकरेंना निवडून देईल असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. तर गीते 6 वेळा खासदार झाले, त्यांनी कोकणला काय दिलं? गीतेंचा पराभव निश्चित आहे अशी टीका रामदास कदम यांनी केली. यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधील सुमारे 90 प्रवाशांना अंडा बिर्याणीतून विषबाधा झाली. बल्लारशाह आणि नागपूर स्थानकातून अन्नाचा पुरवठा झाल्याची शक्यता आहे. तर विषबाधा झाल्याचं लक्षात येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन्ही स्थानकावरील पुरवठादारांची दुकानं सील केली आहेत. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरानं चांगलाच उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या 10 दिवसांपासून सोनं प्रतितोळा 2,500 रुपयांनी स्वस्त झालंय. सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 71,486 रुपयांपर्यंत खाली आलाय.
म्हाडाच्या मुंबई मंडळानं मुंबईतील विविध वापरासाठी राखीव 17 भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार 7 मे पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये 17 भूखंडांचा ई लिलाव जाहीर केला जाणार आहे. मुंबईत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काँक्रिटीकरण रात्रीच करा असा सल्ला आयआयटी तज्ज्ञांनी पालिकेच्या अभियंत्यांना दिलाय. तसंच रस्त्याचं आयुर्मान किमान 20 वर्ष टिकावं असं नियोजन करा. पॉलिमर काँक्रीटचा वापर करा असं देखील तज्ज्ञांनी म्हटलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगानं येत्या 2025 या वर्षात होणाऱ्या विविध पदांसाठी भरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. आयोगाच्या संकेतस्थळावरती वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मेला होणार आहे. उमेदवारांना upsc.gov.in या संकेतस्थळावरती वेळापत्रक उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची 10,000पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 75,858 मालमत्ताधारकांनी महापालिकेचा 717 कोटी 32 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय आणि या मालमत्ताधारकांना देयकासोबतच जप्तीपूर्वी नोटिसा देण्यास कर संकलन आणि कर आकारणी विभागानं सुरुवात केली आहे. पुणे शहरातील मेट्रोच्या गर्डरच्या कामासाठी औंध, बाणेर आणि पाषाण या रस्त्यावरती सोमवारी आणि मंगळवारी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत. पाषाण रस्ता आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौक ते अभिमानश्री चौक दरम्यान रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईत मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावरती येणाऱ्या नागरिकांना उष्माघात अथवा अन्य काही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचसोबत आता मुंबईतील आपला दवाखाना सुद्धा मतदान केंद्राशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरती आरोग्य सुविधा पुरवणं सोपं होणार आहे. आरटी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. अर्ज भरण्यासाठी फक्त 2च दिवस राहिले तरी देखील प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या 10% सुद्धा नोंदणी झालेली नाही. नागपूरमधले स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओचं प्रशिक्षण घेणं बंधनकारक करण्यात आलंय. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून आरटीओनं पुढाकार घेतलाय. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशन योजना अंमलबजावणीमध्ये नाशिक जिल्हा परिषद राज्यामध्ये अव्वल ठरली आहे. 15 एप्रिल 2024 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत एकूण मंजूर 1,222 योजनांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 613 योजना नाशिक जिल्ह्यानं पूर्ण केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्यानं मातीच्या माठांना मागणी वाढली आणि माठ बनवण्यासाठी लागणारी माती यांना महागल्यामुळे माठाच्या दरात 15% वाढ झाली आहे. मात्र तरी देखील माठाला मागणी कायम आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा वाढलाय. पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकर उकाड्यानं हैराण झालेत. कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. अनेक भागात कमाल तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या वरती गेलाय. काहिली वाढली आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणं महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये सुद्धा उकाडा वाढल्यामुळे पर्यटकांची निराशा होतीये. विदर्भासह मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघतोय. माथेरानमध्ये सरासरी 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि हे तापमान मुंबईपेक्षाही अधिक होतं. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. 1 मार्चपासून आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण सापडलेत आणि गेल्या 2 आठवड्यात धुळे, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. भुसावळच्या बाजारपेठेत नवीन गहू विक्रीसाठी दाखल झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व धान्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गतवर्षी गहू 2,400 रुपये क्विंटल असून त्याचे दर आणखी 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. भुसावळमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस पडू नये. 12,000पर्यंत जातील या अपेक्षेनं 12,000पर्यंत दर जातील या अपेक्षेनं कापूस साठवण्यात आला होता. मात्र दर वाढण्यापेक्षा कमी होऊन 7,000वरती आल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झालाय. पुण्यामध्ये लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरात 10% वाढ झाली आहे. तर कोथिंबीर, मेथी आणि पुदिन्याचे दर स्थिर आहेत. शेपू, कांदापात, मुळा, चाकवत, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. आंब्याची आवक वाढल्यानं हापूस आंब्याचे डझन मागे 300 रुपये दरानं उतरलेत. 300 रुपयानं दर उतरलेत आणि आता सर्वसामान्यांना सुद्धा आंबा खाता येणार आहे. 5 डझनाच्या पेटीचा भाव 2,000 रुपयांवरून 1,300 रुपयांवरती आलाय. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी 3 आर्थिक वर्षांपैकी 2 वर्षात कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याची अट होती. मात्र 1 वर्ष कर्ज घेऊन त्याची परतफेड केल्यानं 8,50,000 शेतकऱ्यांना
अपात्र ठरवण्यात आले. हिंगोली आणि परभणी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात किंचित चढ उतार होत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून दर दबावातच आहेत. दर 5,000 रुपयांवरती पोहोचतील या आशेनं घरामध्ये सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झालाय. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,100 ते 4,580 रुपये राहिलेत. मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खो खो खेळत असलेल्या मुलांमध्ये वाद झाला. हाणामारी झाली आणि ही थांबवण्यासाठी गेलेल्या मुलाला रॉडनं मारहाण करण्यात आली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिटवाळ्याच्या म्हसकळ गावातील स्वामी समर्थ मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवरती डल्ला मारला. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी मंदिर प्रशासनानं टिटवाळा पोलीस तालुक्यात गुन्हा दाखल केला असून सध्या टिटवाळा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागपूरच्या स्पा सेंटरच्या आड परराज्यातील महिलांकडून देहव्यापाराचा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं अटक केली आहे. या 3 पीडितांची सुटका करण्यात आली आहे. व्यवसाय चालवणारे 2 आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. छत्तीसगडच्या बेमतरा इथल्या काठिया गावात वाहनांचा भीषण अपघात झाला. यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 18 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 3 मुलं आणि 5 महिलांचा समावेश आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण इथे एका 15 वर्षीय मुलाला विजेचा धक्का बसला. छतावरती रंग देत असताना विद्युत तारेला चिकटून हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या संस्थापकांना भेटण्यासाठी येणाऱ्या इलॉन मस्क यांनी भारत दौरा रद्द केलाय आणि ते तातडीनं चीनमध्ये दाखल झाले. चीनमधील स्थानिक कंपन्यांच्या ईव्हीची विक्री वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे मस्क यांनी तातडीनं चीनला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीच्या शिराळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरती टीका केली. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवत बाळासाहेब ठाकरेंचं शिवधनुष्य वाचवण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल केला. शिवसेना आणि कोकणचं नातं तोडायला निघाले तसं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली. कोकणात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही असं ठाकरे म्हणाले. दरम्यान ईडी, सीबीआय आणि केंद्राचे घरगडी असून आमचं सरकार आल्यावर तुमच्याही घरात घुसू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. नारायण राणेंच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये महायुतीची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला. कोकणात आलात तसे सरळ सरळ जा, नाहीतर कोकणातील सर्व रस्ते बंद करून टाकेन असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. काळ्या आईशी इमान राखणारं हे सरकार नाही अशा शब्दात अहमदनगरमधून शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवरती शरसंधान साधलं. गुजरातमधील शेतकऱ्यांना सरसकट कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विचारत देशाला हुकुमशाहीकडे नेण्याची वाटचाल सुरू असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला संकल्पनामा प्रकाशित केला. पोवई नाका इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला. या सोहळ्याला महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.